प्रेक्षकांनो, आज त्यांनी अर्धा तास एपिसोड दाखवलाय. खरं तर मलाही नवल वाटलं, म्हटलं बाई हे एवढं मोठं आज हे काय दाखवणार आहे, पण आज ते काही दाखवलंय ना यांनी प्रेक्षकांनो, अमेझिंग दाखवलंय. तर बघत राहा प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेचा शेवटपर्यंत एपिसोड आज. अरे काय दाखवलंय आज प्रेक्षकांनो त्यांनी, कमाल. म्हणजे आपल्याला वाटलं नव्हतं एवढा थरार त्यांनी दाखवलाय. सुरुवातीला तर अर्जुन आणि सायली या दोघांकडेही सगळेजण असे रागाने बघतायत. चैतन्य बिचारा भामट्यासारखा उभा आहे तिथे. आता बघा प्रेक्षकांनो, अर्जुन सायली आल्या आल्या विचारतात, काय झालं पूर्णाजी, काय झालं आई, मम्मा फोन करून बोलवून घेतलंस ना तू. सायली म्हणते, आई काय झालं, पूर्णाजीची तब्येत ठीक आहे ना. आधी तर या दोघांशी कोणीच काहीच बोलायला तयार नव्हतं. दोघेही जण नुसते असे गडबडून जातात. काय झालं, दोघं एकमेकांकडे बघायला लागतात. सायली पुन्हा म्हणते, पूर्णाजी तुमची तब्येत ठीक आहे ना. पण कोणी काहीच बोलत नसतं, फक्त अर्जुन सायलीकडे रागाने बघत असतं. अर्जुन म्हणत असतो, काय झालंय, कोणी काही सांगेल का आम्हाला प्लीज. आता ही सायली म्हणते, आई खूप काळजी वाटते आम्हाला, बोला ना काहीतरी. अर्जुन म्हणतो, मम्मा काय झालंय सांग ना. आता या कल्पना आता एवढ्या संतापलेल्या असतात प्रेक्षकांनो, आणि त्यांनी एवढं डिटेल दाखवलंय, बारीकातलं बारीक गोष्ट त्यांनी आज सोडलेली नाहीये. आता या कल्पनाताई अर्जुन सायलीला म्हणतात, खूप प्रेम आहे ना तुमचं एकमेकांवर. हा प्रश्न ऐकून अर्जुन सायलींना काय वाटतं त्यांचं त्यांनाच कळत नाही. आता दोघंही असे गडबडून एकमेकांकडे बघायला लागतात. आता या कल्पनाताई संतापून ओरडतात जोरात, बोला ना, आहे ना तुमचं एकमेकांवर प्रेम. अर्जुन सायली आता खूप घाबरलेत आणि त्यांनी प्रत्येकाच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन कमाल दाखवलेत प्रेक्षकांनो. दरवेळेला त्यांनी असे फ्लॅश आउट केलेत सगळ्यांचे चेहरे. प्रत्येकाची फसवणूक कशी झाली अर्जुन सायलीमुळे हे त्यांनी खूप सुंदर दाखवलंय. आता अर्जुन आणि सायली हळूच असे पुढे येतात. अर्जुन म्हणतो, मम्मा हो आहे ना आमचं एकमेकांवर प्रेम. आता या कल्पनाताई खूप संतापलेल्या असतात. अर्जुन आणि सायली असं उत्तर देऊन एकमेकांकडे बघतात. प्रिया अर्जुन आणि सायलीचा हा चेहरा खूप एन्जॉय करतीये. आता बघा प्रेक्षकांनो, कल्पनाताई पाहतात आणि पटकन पुढे येऊन या अर्जुनच्या तोंडात साटकन लगावून देतात. बघितलं का प्रेक्षकांनो, घरच्यांची फसवणूक केली किंवा भावनांशी खेळलं तर हे असं होतं. अर्जुन कल्पनाताईकडे पाहतच राहतो, पण आता एवढ्या मोठ्या मुलाच्या तोंडात मारल्यावर काय रिॲक्शन असते प्रत्येकाची ते बघा. रविराज, प्रतिमा, त्या कुसुम, या प्रियाच्या तर सगळं मनासारखं झालंय. मधुभाऊ तर बिचारे निशब्द झालेत प्रेक्षकांनो. आज अर्जुन सायलीला त्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा भोगावीच लागणारे प्रेक्षकांनो. मी कालच म्हटलं ना, असं कॉन्ट्रॅक्ट वगैरे काहीच नसतं. आज ना त्यांनी त्याबद्दलच खूप छान दाखवलंय. आता अर्जुन बघतच राहतो कल्पनाताईंकडे. कल्पनाताई म्हणतात, खोटं, हे सुद्धा खोटं, तुम्ही दोघांनी केलेल्या लग्नासारखं खोटं. आता अर्जुन सायलीला कळलंय मनातल्या मनात, पण तरी सुद्धा सायली बोलायला जाते, आई अहो तुम्ही हे काय बोलताय. कल्पनाताई म्हणतात, थांब ग तू, मी माझ्या मुलाशी बोलते. आता हे बोलल्यानंतर सगळेजण या सायलीकडे असे बघायला लागतात आणि विशेषतः प्रिया. आता सायली आता या कल्पनाताईंकडे भांबावून बघते. आता कल्पनाताई म्हणतात, थांब, बाहेरच्यांनी यामध्ये पडायची काहीही गरज नाहीये, तुझा या सगळ्यात काहीही संबंध नाहीये. आता या कल्पनाताई सायलीकडे बोट करतात, हेच त्यांनी खूप वेळ दाखवलंय. आणि आता जेव्हा कल्पनाताई असं बोलतात तेव्हा अस्मिताला प्रचंड आनंद झालाय. अर्जुन सायलीकडे बघायला लागतो, सायली अर्जुनकडे. आज न त्यांनी प्रत्येकाचे चेहरेच जास्ती फ्लॅश आउट केलेत प्रेक्षकांनो. आता सायली रडायला लागते. मग या कल्पनाताई म्हणतात, अरे अर्जुन हिचं सोड रे, हिचं आणि माझं काहीच नातं नव्हतं, ही कोणीच नव्हती रे माझी. पण तुझं काय, तुला मी 9 महिने माझ्या पोटात वाढवलं ना. अरे तू माझी एवढी मोठी फसवणूक केलीस. आता अर्जुन सायलीच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे प्रेक्षकांनो. अर्जुन म्हणतो, मम्मा अगं तू हे काय बोलतेस. आता कल्पनाताई अर्जुनकडे आधी तो खूप वेळ बघतात आणि मग ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पेपरची फाईल आहे ना ती आणतात आणि अर्जुनच्या अंगावर अशी भिरकवतात. ते सगळे पेपर उडतानाच त्यांनी जवळजवळ 5-1 मिनिटं दाखवले प्रेक्षकांनो. प्रत्येकाचे चेहरे, हावभाव, एक्सप्रेशन हे सगळं दाखवण्यातच त्यांनी अर्धा तास एपिसोड चालवलाय. कल्पनाताई आता संतापतात आणि ती फाईल अशी भिरकवतात अर्जुन सायलीकडे आणि त्या कॉन्ट्रॅक्टचे सगळे पेपरचा पाऊस अर्जुन सायलीवर पडायला लागतो. आणि अस्मिता आणि प्रिया काय एन्जॉय करताय या सीनवर, काय सांगू तुम्हाला. आता अर्जुन सायली तर बिचारे असे नुसते एकमेकांकडे बघताय.
म्हणजे बघा प्रेक्षकांनो, त्यांनी काय असा दर्दनाक म्हणता येईल असं, म्हणजे बघा या दोघांचं प्रेम काय जुळलं आणि यांच्यासमोर लगेच विरहाचे क्षण काय त्यांनी आणलेत. कारण आता ना प्रेक्षकांनो बघायला मजा येणार आहे. तुम्हाला वाटतंय की बोर होईल म्हणून, पण काय आहे ना, आता हे दोघं जण चोरून चोरून भेटतील, म्हणजे जे खरं प्रेम असतं ना हे या दोघांमध्ये जास्ती फुलणार आहे. कारण हे दोघं जर पटकन एकत्र आले असते तर मजा नसती आली ना, म्हणून त्यांनी हा सगळा तमाशा लावलाय. पण छानच दाखवलंय प्रेक्षकांनो, हे मी तुम्हाला खरंच सांगेल. तुम्ही जेव्हा या सगळ्या एपिसोडची मजा घेताल ना तेव्हा तुम्हाला कळेल. आता बघा अर्जुन असा बघायला लागलाय भांबावल्यासारखा. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पेपरचं सत्य समोर आल्यावर सगळेजण इतके रागाने बघतायत अर्जुन सायलीकडे, हे त्यांनी पुन्हा पुन्हा दाखवलंय. आता या कल्पनाताई प्रतापरावांच्या जवळ जाऊन उभ्या राहतात, पण अर्जुन सायली बिचारे असे म्हणजे लहान लेकरासारखे ते पेपर गोळा करायला लागतात. हो, अर्जुन आणि सायलीने ते पेपर असे गोळा केलेत आणि आता नुसते एकमेकांकडे भांबावल्यासारखे बघतायत. पण आता पुढे बघा प्रेक्षकांनो, पूर्णाजी पुढे येतात आणि म्हणतात, काय रे अर्जुन, या कागदावर काय लिहिलंय हे तुला चांगलंच माहिती आहे. अर्जुन आणि सायलीने आता मान खाली घातलेली असते. पूर्णाजी म्हणतात, तरी सुद्धा तुला पुन्हा सांगते, यावरती लिहिलंय की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि सायली मधुकर या दोघांनी लग्नाचा करार केलाय. हे बोलताना पूर्णाजीचे ओठ सुद्धा थरथरत असतात. आता अर्जुन आणि सायली दोघं एकमेकांकडे पुन्हा बघून रडायला लागलेत. आता पूर्णाजी पुढे म्हणतात, लग्नाचा करार? लग्नाचा करार केला अर्जुन तू? प्रेक्षकांनो, आतापर्यंतचे एपिसोड आठवा. भावनिक गुंतवणूक काय असते ना ते याला म्हणतात. पूर्णाजी आणि घरचे सगळे एवढे हर्ट झालेत ना, सायलीने या सगळ्यांना इतका जीव लावलाय आणि हे सगळं सत्य अशा पद्धतीने या मोठ्या माणसासमोर यावं हे केवढं मोठं दुर्दैव आहे. आता हे प्रतापराव म्हणतात, काय रे अर्जुन, या सगळ्याचा अर्थ समजावशील का रे आम्हाला? आम्हाला जो अर्थ कळलाय ना अर्जुन, तो खूप भयंकर आहे रे. कल्पनाताई रडतच बोलतायत आता, काय रे अर्जुन, हे सगळं सत्य आमच्यापासून किती दिवस लपवणार होतास तू? आज योगायोगाने तन्वीला आणि अस्मिताला ही कॉन्ट्रॅक्टची फाईल सापडली म्हणून हे सत्य आमच्या समोर आलं, नाहीतर हे सगळं आम्हाला केव्हा सांगणार होतात तुम्ही? आता हा प्रश्न विचारल्यानंतर अर्जुन सायली आता दोघेही हिच्याकडे रागाने बघायला लागतात, अस्मिताकडे आणि तन्वीकडे. अस्मिता आणि तन्वी अशा रिॲक्ट करतायत जणू काही त्यांनी इतका मोठा तीर मारलाय, एखादं राज्य जिंकलंय असे त्यांचे हावभाव आहेत प्रेक्षकांनो. पण आता ना प्रेक्षकांनो, त्यांनी ना हा सीन दाखवलाय की प्रियाला ती फाईल सापडल्यानंतर प्रियाने ती फाईल सगळ्यांच्या समोर कशी आणली. तर आता बघा, प्रियाला ते सगळं आठवतंय असं त्यांनी दाखवलंय. आता प्रियाला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल सापडते. अस्मिता तिकडे कपाटामध्ये फाईल तपासत असते, आहे का कुठे. अस्मिता तिला म्हणते, ए तन्वी, अगं मला नाही वाटत इथे कसल्या प्रकारची फाईल वगैरे आहे, तू सांगतेस तशी. मला काय वाटतं आपण आता हे सगळं आवरूयात आणि खाली जाऊयात, चल न ग. पण प्रियाच्या हातात ऑलरेडी ती फाईल लागलेली असते. प्रिया म्हणते, अस्मिता, अस्मिता, अगं माझ्या हातात जॅकपॉट लागलाय. अगं एवढी मरमर केली, मेहनत केली, त्याचं फायनली मला फळ मिळालंय आज. आता ही प्रिया मोठ्याने हसायला लागते. अस्मिता म्हणते, म्हणजे काय बोलतेस तू? फाईल मिळाली का तुला? बघू दे मला. आता या अस्मिताने ती फाईल प्रियाच्या हातातून घेतली आहे आणि वाचायला लागते. आणि हे सगळं अस्मितासाठी सुद्धा खूप धक्कादायक असतं. अस्मिता ते वाचते आणि म्हणते, बापरे, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. अस्मिता आता हे वाचते आणि तिला जरा गरगरतच प्रेक्षकांनो. आता ती म्हणते, बापरे, अर्जुन सायलीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय? अगो बाई, अगं हे काय आहे? अगं हे सगळं खूप शॉकिंग आहे ग. अगं तू म्हणत होतीस ते सगळं खरं आहे, आता काय करायचं आपण? प्रिया म्हणते, आता आपण काहीच करायचं नाही अस्मिता, आता आपल्याला करायची गरजच पडणार नाही. आता जे काही करायचंय ना ते सगळं सुभेदार करतील. आता आपल्याला फक्त आणि फक्त मजा घ्यायची आहे. आता या दोघींनीही बघा कसे क्रुएल इंटेन्शन ठेवलेत आणि आता या दोघी जणी ती फाईल घेऊन गेल्यात खाली. बरं, सगळेजण आनंदात असतात बरं का. बरं, त्यांनी इतकं, मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं, एवढं बारकाव्याने दाखवलंय त्यांनी. आता या प्रियाने जेव्हा फाईल खाली आणली ना प्रेक्षकांनो, तेव्हा कोणी हिला एंटरटेन सुद्धा करत नसतं बरं का. पण नेमकं काय झालं ना ते बघा. सगळेजण हसत खेळत असतात. आता तेवढ्यात अस्मिता खाली येते आणि म्हणते, ऐका ऐका, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. आता लगेच अश्विन म्हणतो, काय ग अस्मिता ताई, अटेन्शन सीक करायची पद्धत अजून तुझी गेली नाही ना? पूर्णाजी आणि सगळेच जण अस्मिताकडे बघायला लागतात. अस्मिता म्हणते, अरे बाबा थांब, मी काहीतरी महत्वाचं बोलते.
तन्वीला अर्जुन आणि सायलीच्या रूम मध्ये एक गोष्ट सापडली आहे. आता हे सगळेजण खरं तर हसायला लागतात आधी अस्मिताला, पण आता अस्मिता जरा सिरियस होऊन बोलते तेव्हा सगळ्यांनाच टेन्शन येतं. आता हे रविराज आधी टेन्शन मध्ये येतात. ते म्हणतात, काय ग तन्वी, तू अर्जुनच्या रूम मध्ये का गेली होतीस? मग आता अस्मिता म्हणते, अरे नाही नाही काका, मीच म्हणले तन्वीला की आपण अर्जुन सायलीच्या रूम मध्ये जाऊयात. नाही म्हणजे माझ्या रूमचा एसी बंद पडलाय ना, म्हणून मग आम्ही तिथे बसलो होतो. पण तरी सुद्धा या प्रतिमा त्या तन्वीला ओरडतात आणि म्हणतात, तन्वी तरी सुद्धा तुझं चुकलं, तू असं अर्जुनच्या खोलीत जायला नको होतं. आता अस्मिता म्हणते, ऐकून तर घे ना ग प्रतिमा आत्या, अगं तन्वीला काय बोलायचंय, काय सांगायचंय, आम्हाला काहीतरी सापडलंय तिथे. आता ही प्रिया लगेच अस्मिताला म्हणत असते, थांब थांब अस्मिता. पण आता हे सगळेजण काही या दोघींवर विश्वास ठेवायला तयारच नसतात. आता हे रविराज म्हणतात, तन्वी आता काय हा नवीन आगाऊपणा, मला तर असं वाटतं की आता आम्ही निघायला हवं पूर्णाई. आता रविराज लगेच उठतात बरं का जाण्यासाठी. प्रिया आता म्हणत असते, बाबा अहो माझं ऐकून तरी घ्या. पण रविराज काही थांबायला तयार नसतात. पण या कल्पनाताईंना काही यांना जेवल्याशिवाय जाऊ द्यायचं. कल्पनाताई आता ती फाईल हातात घेतात आणि वाचायला लागतात. त्यांच्या पायाखालची जमीन ऑलमोस्ट सरकलेली असते. प्रतापराव म्हणतात, काय ग कल्पना, अगं कसली फाईल आहे ही? कल्पनाताई आता ती फाईल वाचतात आणि खरंच त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. प्रेक्षकांनो, आता एक एक करून सगळेच जण ती फाईल हातात घेतात. हे त्यांनी फार भारी दाखवलंय. त्यामुळेच त्यांनी आज अर्धा तास एपिसोड चालवलाय प्रेक्षकांनो. बापरे, जोक नाहीये. आता बघा, या कल्पनाताई फाईल वाचतात आणि आता अशा स्तब्ध होऊन जातात. प्रतापराव म्हणतात, काय ग कल्पना, अगं काय झालं, कसली फाईल आहे, आण बघू इकडे. प्रिया कल्पना त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स असे बघते आणि खरंच प्रियाला आणि अस्मिताला पुढे काही बोलायची गरजच पडली नाही. प्रेक्षकांनो, हा सगळा तमाशा आपोआप झाला. खरं तर आपल्या मुलाने आणि सुनेने केलेली फसवणूक ही किती मोठी आहे हे कल्पनाताईंना सहनच झालेलं नाहीये. आता प्रतापराव ती फाईल बघतात, रविराज ती फाईल बघतात, एक एक करून सगळेच जण ती फाईल बघतात. कारण चेहरा कल्पनाताईंचा इतका बदललेला असतो की हे सगळं खूप धक्कादायक आहे. आता या पूर्णाजी पण म्हणतात, काय झालं ग कल्पना, अगं कसली फाईल आहे ती? अश्विन हातात घेतो ती फाईल. प्रतापरावनी ती वाचलेली असते आणि आता सगळ्यांचे चेहरे मोहरेच बदलतात. खरं तर अजून चैतन्याला कळलेलंच नाहीये, पण आता ते बघितल्यानंतर, ते इम्पॉर्टंट फाईल बघतो ना, ते स्टिकर ते पाहिल्यानंतर चैतन्यालाही कळून जातं, अरे बाप रे, अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल. प्रिया आता अर्जुनकडे बघायला लागते बरं का. प्रतिमा त्यांनी वाचले, ते मधुभाऊंनी सुद्धा वाचलंय, रविराजांनी. आता त्यांनी सगळ्यांनी वाचलं ना, ते तुम्हाला दाखवते मी. आणि काहीसे असेच चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स आहेत त्यांचे. आता हा चैतन्य विचार करायला लागतो, अरे देवा, अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट तेही आजच्या दिवशी बाहेर आलं. अशा पद्धतीने ते बाहेर यायला नको होतं. मी अर्जुन सायलीला लगेच वॉर्न करू का? मधुभाऊ तर चक्कर येऊनच पडतात खाली. आता बघा पुढे, म्हणजे सगळे नाते कसे पटकन विरून गेले प्रेक्षकांनो. आता हे कल्पनाताई मात्र एका सेकंदाचाही वेळ लावत नाहीत आणि म्हणतात, मला आता अर्जुन सायलीला याबद्दल जाब विचारायलाच हवा, मला हे कळायलाच हवं. आता सगळ्यात शेवटी ती फाईल चैतन्याच्या हातात पडली आहे आणि हे सगळं असं झालं. अर्जुन आणि चैतन्य आता बघा एकमेकांकडे असे बघतात. आता हा प्रसंग त्यांना आठवला हे त्यांनी दाखवलंय. आता त्यांनी चालू सीन दाखवलाय प्रेक्षकांनो. म्हणजे आता अर्जुन अगदी हेल्पलेस होऊन चैतन्याकडे बघतो आणि चैतन्याच्या डोळ्यात तर आता पाणी आलंय. आणि आता कल्पनाताई म्हणतात, एवढं मोठं खोटं का बोललास अर्जुन आमच्याशी, का बोललास? अर्जुन आता मान खाली घालून उभा आहे. पूर्णाजी म्हणतात, याआधी मला तुझा एकदाच संताप आला होता अर्जुन, जेव्हा तू या सायलीशी लग्न करून या घरात तिला आणलं होतं. आणि आता प्रेक्षकांनो, त्यांनी अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचे व्हिडिओ सुद्धा फ्लॅश आउट केलेत आणि ते आता या क्षणाला दाखवताना खूप जबरदस्त वाटलेत. पूर्णाजी म्हणतात, अरे तरी सुद्धा मी तुम्हाला स्वीकारलं होतं ना रे, आज आम्हाला कळते की ते लग्नच खोटं होतं. आता पूर्णाजी हे बोलून खूप रडतात. आता लागते सायली पण रडायला. आता अर्जुन म्हणतो, नाही ग पूर्णाजी, नाही, हे लग्न खोटं नव्हतं. अर्जुनला आता कोणी बोलायची संधीच दिलेली नाहीये. कल्पनाताई म्हणतात, गप्प बस अर्जुन, हे लग्न जर खोटं नाहीये तर मग तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट का केलं, या गोष्टीचं उत्तर दे मला. अरे किती फसवलं रे आम्हाला अर्जुन, किती फसवलं. कल्पनाताईंना सगळ्यात जास्ती हर्ट झालंय प्रेक्षकांनो, कारण सगळ्यात जास्ती जीव त्यांनी लावलेला असतो सायलीला आणि अजूनही लावतातच त्या. पण आता हे प्रतापराव म्हणतात, अर्जुन बोलतो का काही, का वकिली भाषेमध्ये अजून फिरवा फिरवी करणार आहेस? ए रविराज,
कॉन्ट्रॅक्ट मॅरेज याचा अर्थ काय होतो हे समजवशील का रे? कल्पनाताई म्हणतात, सांगा भाऊजी सांगा, माझं काही चुकत असेल ना तर सांगा मला, मी माझ्या 2 थोबाडीत मारून घेते. आता रविराज बोलायला लागतात बरं का, त्या कॉन्ट्रॅक्टचा अर्थ सांगतात ना. अरे बापरे, ते ऐकताना तर माझ्याही अंगावर काटाच आला बाबा. रविराज म्हणतात, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे 2 व्यक्तींनी परस्पर संमतीने केलेलं लग्न. त्या मॅरेजमध्ये एक स्त्री आणि एक पुरुष ठराविक काळासाठी, ठराविक कारणासाठी एकमेकांच्या सोबत नवरा बायको म्हणून एकत्र राहतात. ज्या कारणासाठी हे कॉन्ट्रॅक्ट केलंय ते कारण एकदा का पार पडलं की या दोघांचा एकमेकांशी काहीही संबंध राहणार नाहीये. आता रविराज जेव्हा ते कॉन्ट्रॅक्टचा अर्थ वाचून दाखवत असतात ना प्रेक्षकांनो, तेव्हा अर्जुन सायलीच्या तर हृदयाला भोकं पडत असतील आणि बाकीच्या सगळ्यांना सुद्धा. रविराज पुढे म्हणतात, या दोघांचं एकमेकांशी नातं नसतं, या दोघांचं एकमेकांवर प्रेमही नसतं, असते ती फक्त एकमेकांसाठी केलेली सोय. प्रेम या गोष्टीला या कॉन्ट्रॅक्टमध्ये थारा नाही. हे ऐकल्यानंतर सायली अजून ढसढसा रडायला लागते अर्जुनकडे बघून. आता पूर्णाजी मध्येच बोलतात आणि म्हणतात, पण या दोघांनी हे कॉन्ट्रॅक्ट करण्याचं काय कारण होतं रविराज? रविराज म्हणतात, पूर्णाई, या कागदपत्रावरून स्पष्ट होतंय की या दोघांनी एकमेकांच्या स्वार्थासाठी लग्न केलंय. या दोघांचं असं ठरलंय की अर्जुनने मधुभाऊंची केस घ्यायची आणि ती केस जिंकवायची, त्यांना निर्दोष मुक्त करायचं आणि मग सायली आणि अर्जुन या दोघांचा एकमेकांशी परस्पर काहीही संबंध राहणार नाही, पण त्या बदल्यात सायली अर्जुन सोबत त्याच्या बायकोसारखी राहील. हे ऐकल्यानंतर या सगळ्यांना इतकं कसं तरी होतं. म्हणजे बघा ना, एखाद्या सुसंस्कृत घरामध्ये हे असले काही प्रकार घडतात हे खरंच खूप लाजिरवाणं आहे असं ह्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरनं दिसतंय. आता या चैतन्याला अर्जुन आणि सायलीने केलेला लग्नाचा दिवस आठवलाय आणि कुसुमला सुद्धा. आता त्यांनी पुन्हा एकदा अर्जुन सायलीचं अख्खं लग्न दाखवलंय. सायली तर नुसती ढसाढसा रडते आज प्रेक्षकांनो, आणि अर्जुन सुद्धा. प्रतिमा त्यांनी तर डोळे लावून घेतलेले आहेत. आता कोणाला काही सुचत नाहीये. मग आता अर्जुनचं आणि सायलीचं लग्न, अर्जुन सायलीचा गृहप्रवेश, हे सगळं त्यांनी दाखवलंय. आता त्यांनी एवढं डिटेल प्रसंग दाखवलाय प्रेक्षकांनो, त्यामुळे मी थोडंसं तुम्हाला याबाबत सांगूनच देते. आता अर्जुन आणि सायली दोघांना सुद्धा त्यांच्या लग्नाचा दिवस आठवलाय आणि हे सगळे त्यांच्याकडे बघतायत. आता चैतन्याला कल्पनाताईंचा फोन आलेला असतो. त्या क्षणाला अर्जुन सायलीचं लग्न असतं तेव्हा आता या कल्पनाताई त्याला त्यावेळेला म्हणतात, अरे चैतन्य, अर्जुन कुठे आहे? स्वतःच्या साखरपुड्यापेक्षा जास्ती महत्वाचं त्याला काय आहे? चैतन्य म्हणत असतो, थांब जरा, अगं मामी मी सगळं सांगतो तुला. हे सगळं आठवून आता यांनी माना खाली घातलेल्या आहेत. यांनी काय केलंय प्रेक्षकांनो, ते प्रसंग दाखवलेत आणि अर्जुन सायली सगळ्यांचे चेहरे दाखवलेत. आता अर्जुन असा सायलीला लग्न करून घेऊन आलेला असतो. या कल्पनाताई, पूर्णाजी सगळेच्या सगळे हर्ट झालेले असतात. आता हे प्रतापराव म्हणतात, अर्जुन अरे तुला लाज नाही वाटली का? अरे आम्ही तुला जन्म दिला रे. अर्जुन तेव्हा त्यांना उत्तर देतो की मला जन्म देणं ही तुमची चॉईस होती, मी थोडी तुम्हाला म्हटलं होतं मला जन्म द्या. आता पूर्णाजी पण ओरडतात त्याला त्या क्षणाला, अर्जुन हे सगळं काय आहे? आता प्रतापराव जेव्हा त्याला असं बोलतात तेव्हा अर्जुन उलटून उत्तर देतो त्यांना आणि कल्पनाताई अर्जुनच्या तोंडात तेव्हाही मारतात. आणि आताही अरे देवा प्रेक्षकांनो, हे सगळं बघताना ना एका वेगळ्याच जगात गेल्यासारखं वाटतंय मला तर. अर्जुन सायली या दोघांनाही तो क्षण आठवतोय आणि दोघे जण खूप रडतायत प्रेक्षकांनो. म्हणजे आता काय झालंय बघा, या दोघांचीही एकमेकांमध्ये एवढी भावनिक गुंतवणूक वाढली की या दोघांनाच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हा शब्द उच्चारताना सुद्धा त्रास होतोय. काय दाखवलंय प्रेक्षकांनो त्यांनी, म्हणजे जे खरंच या मालिकेमध्ये अगदी भावनिकरित्या गुंतलेले आहेत ना, त्यांच्यासाठी हा विशेष एपिसोड आहे प्रेक्षकांनो. अमेझिंग, दुसरा शब्दच नाहीये यासाठी. चैतन्य अर्जुन सायलीकडे असा बघतोय कारण या प्रसंगाचं गांभीर्य फक्त आणि फक्त चैतन्यालाच आहे प्रेक्षकांनो. आता मधुभाऊंना सायलीने जेलमध्ये जे काही सांगितलं ते आठवतं. आता ही सायली सत्य सांगायला जाते ना, त्या गोष्टीचा अर्थ मधुभाऊंना आत्ता लागलाय. आता मधुभाऊ सायलीला तेव्हा समजवतात की अगं बेटा, हेच तुझ्यासाठी योग्य होतं. आता मधुभाऊंना या सगळ्या गोष्टींची हळूहळू उकल कळली. खूपच छान दाखवलं प्रेक्षकांनो. सगळे आता न रडायला लागतात, कोणाला काही सुचेना. रविराज आता त्यातून शेवटचं वाक्य बोलतात की या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाल्यानंतर या दोघांच्या लग्नाला भावला भावलीच्या लग्ना इतकी सुद्धा किंमत नसणारे. हे ऐकल्यावर अर्जुन सायलीच्या हृदयाला एवढा त्रास झालाय, म्हणजे हे दोघांचे एक्सप्रेशन लाजवाब होते प्रेक्षकांनो, खरंच अमेझिंग. आता अर्जुन आणि सायली दोघं एकमेकांचा हात घट्ट धरतात बरं का. आता हे सगळं ऐकून हे सगळं पूर्णाजीला खूप त्रास होतो आणि अचानक पूर्णाजींना येते चक्कर.
पण आता पूर्णाजीला येते चक्कर. पूर्णाजी त्यांचं डोकं धरून अशा खाली पडणार असतात. आता ते सायलीचं लक्ष जातं. सायली म्हणते पूर्णाजी अहो. आता सायली पटकन धाव घेते पूर्णाजीला सावरण्यासाठी, पण आता कल्पनाताई तिला अशा आडव्या जातात आणि म्हणतात थांब, पूर्णाईच्या जवळ जायचं नाहीस. कुठल्या संबंधाने ते तू पूर्णाईच्या जवळ जातीयस? तुझ्या खोट्या लग्नाच्या संबंधासाठी. आता असं बोलल्यानंतर सायली बघतच राहते कल्पनाताईंकडे, पण तरी सुद्धा ती अश्विनला म्हणते अश्विन भाऊजी अहो असं काय करता? पूर्णाजीची तब्येत बिघडली आहे बघा ना त्यांना. मग आता अस्मिता मध्ये येते आणि म्हणते काय ग सायली, तुला मध्ये यायची काही गरज आहे का? तुझा या घराशी काही संबंध राहणार नाही आता, असं लिहिलंय ना त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये. आता ही प्रिया दातोट खाऊन या सायलीकडे बघायला लागते. आता या पूर्णाजी खाली बसतात सोफ्यावर, त्यांना पाणी बिणी देतात बाकीचे सगळे. अश्विन आहेच पूर्णाजी जवळ. म्हणजे ही किती मोठी फसवणूक झाली आहे घरच्यांची, हे त्यांनी खूपच मस्त रिप्रेझेंट केलंय हा प्रेक्षकांनो. आता या अर्जुनला अस्मिताचा राग येतो, ती सायलीशी अशी बोलते विचित्र पद्धतीने म्हणून. आता अर्जुन म्हणतो ए अस्मिता ताई काही बोलू नकोस तू, त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय लिहिलंय काय नाही या गोष्टीचा तुझ्याशी काहीही संबंध नाहीये. मग आता लगेच अस्मिता म्हणते असं कसं बोलतो रे तू, आमचा संबंध आहे ना. आणि मला तर लाज वाटायला लागली आता तुझी, तू माझा सख्खा भाऊ आहेस हे मला तर लाज वाटते अर्जुन, तुला सख्खा भाऊ म्हणायची. आता या अस्मिताला तर गोल्डन चान्सेस मिळालाय प्रेक्षकांनो अर्जुन सायलीला बोलून बोलून घेण्याचा. पण आता बघा या पूर्णाजी जरा अस्वस्थ फील करत असतात. अश्विन म्हणतो पूर्णाई चल चल बरं तू खोलीमध्ये जाऊन आराम कर. पण आता पूर्णाई कशा बोलतात बघा प्रेक्षकांनो, म्हणजे अशा वेळेला बोललेले एक एक शब्द सुद्धा किती वर्मी जिवारी लागतात ना. अमेझिंग दाखवलंय यार, खरंच अमेझिंग. अश्विन म्हणतो चल पूर्णाई अगं तुला ना आराम करायची गरज आहे आणि तुझा बीपी चेक करतो मी, चल बरं. पूर्णाजी म्हणतात नाही रे अश्विन, नाही मला काहीही होणार नाही रे, आत्ताच्या आत्ता माझे प्राण जातील एवढी मी कुठे भाग्यवान आहे रे अश्विन, या यातना मला सहन कराव्याच लागणार आहे. अरे बापरे, असं बोलल्यानंतर सायलीला बघा किती त्रास झाला आणि सगळ्यांनाच. आता प्रेक्षकांनो पुढे काय होईल याची खूप खूप उत्सुकता लागली आहे मला. पूर्णाजी अर्जुनच्या समोर येतात आणि म्हणतात अर्जुन मला वाटायचं की माझा नातू कधीच चुकू शकत नाही आणि माझी नातसून या घराला कायम जोडून ठेवेल. पण या सायलीने तर मान खाली घातली आहे प्रेक्षकांनो. पूर्णाजी आता खूप रडतात आणि म्हणतात पण केवढा मोठा गैरसमज होता रे माझा, किती मोठा गैरसमज झाला होता माझा. पण माझ्या नातवाने माझ्या भावनांची किंमत शून्य केली आणि जिला मी माझी नातसून समजत होते ती तर या घरात शिरलेली एक खोटारडी मुलगी निघाली. आता हे सगळं ऐकून ऐकून अर्जुनलाही फार त्रास झालाय हा प्रेक्षकांनो. पूर्णाजीला अर्जुन म्हणतो अगं ऐकून घे ना ग पूर्णाजी, मम्मा अरे सिनियर अरे ऐकून घ्या रे माझं, म्हणजे तुमचा राग कळतोय मला पण आम्हाला काय सांगायचंय हे तुम्ही ऐकून तरी घ्या ना प्लीज. काय शब्द असतील प्रेक्षकांनो यांच्याकडे बोलायला. अर्जुन म्हणतो आमची बाजू मांडायचा एक चान्स द्या ना आम्हाला. पण कल्पनाताई म्हणतात या गलिच्छ गोष्टीला दुसरी बाजू असू शकत नाही अर्जुन, इतका खोटेपणा, इतका विश्वासघात केलात तुम्ही आमचा. हे सगळं ऐकणं सुद्धा यांना असह्य झालंय. प्रतापराव म्हणतात लग्नासारख्या गोष्टीचा व्यवहार केलात तुम्ही, एवढ्या पवित्र गोष्टीचा व्यवहार केलात. अरे गेले 1.5 वर्ष आमच्याशी खोटं वागताय, खोटं बोलताय, काहीच कसं वाटलं नाही रे तुम्हा दोघांना. पूर्णाजी म्हणतात तुम्हा दोघांना असं वागायला वाटलंच तरी कसं, ज्या दिवशी तू या सायलीला घरात घेऊन आलास ना अर्जुन, त्याच दिवशी मला हिला घराच्या बाहेर काढलं असतं ना, मी हिला घराच्या बाहेर काढलं असतं ना तर बरं झालं असतं. मी तुमच्या दोघांच्या मनाचा विचार करत राहिले रे, तुमच्या दोघांना काय वाटेल या गोष्टीचा विचार करत राहिले. आता मधुभाऊ सुद्धा रडायला लागतात प्रेक्षकांनो, सगळेच्या सगळे रडतायत. पण प्रतापराव म्हणतात अगं पूर्णाई या मुलीने अशी काही जादू केली ग आपल्यावर की आपण आपला सगळा राग विसरून गेलो ग. पण नाही, पण या मुलीचा बेरकीपणा होता. आता सगळे नाते संबंध सगळे बदलून गेले प्रेक्षकांनो. आता प्रतापराव म्हणतात पूर्णाई अगं आपल्याला जे पहिल्यांदा हिच्या बाबतीत वाटत होतं ना तेच सगळं खरं निघालं ग. सायलीने लावलेली माया, अर्जुनने तिने एकमेकांवर केलेलं प्रेम सगळं विरून गेलं प्रेक्षकांनो या कॉन्ट्रॅक्ट सत्यामुळे. आता ह्या पूर्णाजी म्हणतात आपल्याला देवी आई नेहमी संकेत देत होती की या घरात जो अनर्थ होतोय तो थांबवा, या मुलीला या घरात स्वीकारू नका. पूर्णाजीने आता फायनल अल्टिमेटच देऊन टाकला प्रेक्षकांनो आणि हा भाग त्यांनी संपवला. बाप रे बाप, भयंकर भाग होता हा, काय सांगू प्रेक्षकांनो. आता
आणि पुढे तर त्यांनी आणखीन भयंकर दाखवलंय आणि तो प्रोमो त्यांनी काल रात्रीच आउट केला. आता ह्या कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली तुला आता या घराच्या बाहेर रस्ता दाखवण्याची वेळ आलेली आहे. आता त्यांनी कल्पनाताईंनी सायलीचा हात धरलाय आणि या सायलीला घराच्या बाहेर हाकलून दिलाय. आता तो प्रसंग एवढा छान दाखवलाय त्यांनी. आता अर्जुन सायलीला पटकन धरतो आणि म्हणतो, नाही मम्मा, चूक फक्त सायलीची नाहीये, चूक माझी सुद्धा आहे यामध्ये. पण या कल्पनाताईंना सुद्धा सायलीला घराच्या बाहेर हाकलताना खूप त्रास होतोय बरं का प्रेक्षकांनो. आता अर्जुन सायली सोबत घराच्या बाहेर जाणार असतो तेव्हा सायली अर्जुनचा हात सोडून देते आणि म्हणते, तुम्हाला माझी शपथ आहे. आणि आता अर्जुन तिच्याकडे रडून बघत असतो आणि म्हणतो, नाही नाही मिसेस सायली, मी तुम्हाला जाऊ देणार नाही. पण मधुभाऊ सायलीला धरून घेऊन निघून जातात. अरे बापरे प्रेक्षकांनो, आता पुढे काय? आजचा हा ठरलं तर मग या मालिकेचा भाग मी तुम्हाला खूप सुरेख पद्धतीने सांगायचा प्रयत्न केलाय प्रेक्षकांनो. काय वाटतंय तुम्हाला? मला कमेंट करून नक्की कळवा. घरच्यांची जेव्हा फसवणूक होते तेव्हा घरचे किती हर्ट झालेत अर्जुन सायलीच्या, हे त्यांनी खूपच छान रिप्रेझेंट केलंय आज आणि अगदी बारकाईने खूपच छान दाखवलाय त्यांनी आजचा भाग. मला तर खूप आवडला. तुमच्या कमेंट्स मला आवर्जून कळवायला विसरू नका. आणि ज्यांनी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा. आणि आता खरं पुढे बघण्यात जास्ती मजा येणार. अर्जुन सायलीच्या अव्यक्त प्रेमाची ही व्यक्त कहाणी पुढे काय रंग दाखवेल आपल्याला हे बघत राहूया प्रेक्षकांनो. ठरलं तर मग छान वाटला असेल भाग तर एखादा लाईक करायला विसरू नका. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत धन्यवाद.